There are so many jackals and other animals in the forest, but there will be only one lion. तमिळनाडूमध्ये अभिनेते ते नेते असा प्रवास करणारे थलपती विजय यांनी राजकारणात ब्लॉकबस्टर एंट्री घेतली आहे. त्यांच्या TVK पक्षानं पहिल्याच निवडणुकीत दमदार कामगिरी करत प्रस्थापित पक्षांना मोठा धक्का दिलाय. फक्त 2 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या पक्षानं तब्बल 77 वर्ष जुन्या द्रमुक पक्षाला सत्तेपासून दूर ढकलण्याची स्थिती निर्माण केली आहे. तमिळनाडू विधानसभेच्या एकूण 234 जागांपैकी बहुमतासाठी 118 जागांची गरज असते. सध्या TVK 105 जागांवर आघाडीवर आहे, तर द्रमुक 60 आणि अण्णा द्रमुक 50 जागांवर पुढे. काँग्रेसला 4 जागांवर आघाडी मिळाली आहे. या राजकीय घडामोडींमध्ये एक मोठं विधान समोर आलंय. विजय यांचे वडील SA चंद्रशेखर यांनी काँग्रेसला TVK सोबत आघाडी करण्याचं खुलं निमंत्रण दिलंय. त्यांच्या मते काँग्रेसचा इतिहास गौरवशाली असला तरी सतत इतर पक्षांना पाठिंबा दिल्यामुळे त्यांचा जनाधार कमी झालाय. आता TVK सोबत आल्यास काँग्रेसला पुन्हा ताकद मिळू शकते. विजय सत्तेत वाटा देण्यास तयार आहेत आणि तमिळ जनतेच्या सेवेसाठी पूर्णपणे समर्पित आहेत. तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्व स्तरांमध्ये त्यांना मोठा पाठिंबा मिळतोय असा दावा त्यांनी केलाय. सध्या काँग्रेस आणि द्रमुक यांची आघाडी आहे, मात्र आता काँग्रेस आघाडीतून बाहेर पडण्याचे संकेत दिसत आहेत. जर TVK बहुमतापासून थोड्या फरकानं दूर राहिली तर काँग्रेस यांना पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जाते. आता अंतिम निर्णय काँग्रेसच्या उच्च नेतृत्वाकडून घेतला जाणार आहे. तमिळनाडूच्या राजकारणात पुढे काय घडणार, कोण मिळवणार सत्ता, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.